नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. आपण बघणार आहोत फेब्रुवारी महिन्यातली महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर चला आता बघूया. भारत कोणत्या देशासोबत इक्वेरिन हा लष्करी सराव आयोजन करतो? तर मालदीव या देशासोबत. कोणता सराव आहे? तर इक्वेरिन हा लष्करी सराव आहे. आणि कोणासोबत आयोजित करतो? तर भारत हा मालदीवसोबत आयोजित करतो. महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, सरावावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघा, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात कोणत्या देशाने केली, जी आता आंतर सरकारी संस्था म्हणून स्थापन झाली आहे? तर भारत देशाने केली. कशाची? इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची सुरुवात केली होती. आता ती काय? तर आता आंतर सरकारी संस्था म्हणून स्थापन झाली आहे. बघा, भारत हा जगातील कितवा मोबाईल निर्माता बनला आहे? तर दुसरा. भारत कितवा? तर दुसरा मोबाईल निर्माता बनला आहे. बघा, AI चाइल्ड ॲब्यूज टूल्सला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश कोणता असेल? तर युनायटेड किंगडम हा असेल. कोणता? तर युनायटेड किंगडम. काय? तर AI चाइल्ड ॲब्यूज टूल्सला गुन्हेगार ठरवणारा पहिला देश असणार आहे. तर बघूया समोरचे प्रश्न. बघा, DRDOने डॅशच्या सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वी केल्या आहेत. तर याचं उत्तर काय? विस्रोड. बघा, काय? VSHORAD विस्रोड. बघा, कोणत्या? तर विस्रोडच्या. DRDOने काय केलं? तर सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे केल्या आहेत. बघा, 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग 2024-25चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बंगाल टायगर्स, म्हणजे बंगाल टायगर यांनी जिंकले. तो किती होती? 6वी पुरुष हॉकी इंडियन लीग होती. बघा समोरचा प्रश्न होता. भारतातील पहिले कॅन्सर जिनोम ॲटलस कोणी स्तनाचा म्हणजे कर्करोग शोधण्यासाठी लॉन्च केले आहे? तर कोणी? IIT मद्रासने लॉन्च केलं आहे. बघा, काय केलं आहे? तर भारतातील पहिलं आहे. काय? तर कॅन्सर जिनोम ॲटलस आहे. बघा, हे स्तनाचा कर्करोग शोधण्यासाठी लॉन्च केलं आहे. कोणी? तर IIT मद्रासने लॉन्च केलं आहे. समोरचं पॉईंट बघा आता. कोणत्या राज्यामध्ये समान नागरी कायद्यातील न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली? तर गुजरात. तर कोणत्या राज्यामध्ये? तर गुजरातमध्ये. कशासाठी? तर समान नागरी कायद्यातील न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या खाली समिती स्थापन झाली. बघा, समान नागरी कायद्यासंबंधित. आणि कुठे झाली? गुजरात राज्यामध्ये. महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा. बघा, कोणत्या देशाने अमेरिकन उत्पादनावरील शुल्क लादले आहे? तर चीन. कोणत्या? चीन देशाने. कशा? तर अमेरिकन उत्पादनावरील शुल्क लादले आहे. बघा, युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे दरवर्षी 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान कोणता आठवडा पाळला जातो? तर जागतिक आंतरधर्म स्मरण सप्ताह. कोणता? तर जागतिक आंतरधर्म स्मरण सप्ताह पाळला जातो. बघा, डोंगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर चमन अरोरा यांना प्रदान करण्यात आला. कोणता? तर डोंगरी येथील साहित्य अकादमी पुरस्कार 2024 यांना काय? तर प्रदान करण्यात आला आहे. बघा समोरचा पॉईंट. अलीकडेच ॲग्रीहब उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर कोणी? इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालय आणि IIT इंदोर यांनी हा प्रोग्राम सुरू केला आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे. बघा, लक्षात ठेवा. आता बघूया समोरचा पॉईंट. बघा, अलीकडे चर्चेत आलेला तेजस शिरसे कोणत्या खेळाशी संबंध आहे? तर 60 मीटर अडथळे या खेळाशी संबंधित आहे. बघा, कोणतं? तेजस शिरसे. महत्त्वाचं लक्ष. आपल्याला खेळाशी संबंधित व्यक्ती विचारला, त्यामुळं हा लक्षात ठेवा. बघा, भारत सरकारने जाहीर केलेली विमा क्षेत्रातील नवीन थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा काय आहे? तर 100% केली. बघा, आता 100% करून टाकली. बघा, भारतातील सर्वाधिक रामसर राईट्स असलेले राज्य कोणते? तर तामिळनाडू. बघा, तामिळनाडू हे राज्य ठरलेले आहे. आता तुम्हाला एक उत्तर सांगायचं आहे. तामिळनाडूमध्ये किती सध्या रामसर स्थळ किती आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. बघा, अलीकडेच कोणत्या देशाने एतेमाद आणि गदर 380 या क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे? तर इराणने केले. बघा, कोणतं? एतेमाद आणि गदर 380 या क्षेपणास्त्राचे अनावरण केले. कोणी? तर इराणने केले. आता समोरचा पॉईंट बघा, कोणत्या सरकारने माउंट एव्हरेस्ट आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरावर एकट्याने चढण्यास बंदी घातली आहे? तर नेपाळने घातली. बघा, कोणा? तर नेपाळने बंदी घातली आहे. मिसेस वर्ल्ड 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर बघा, सेंगो गेलाई यांनी जिंकले. बघा, समोरचा पॉईंट बघा, कोणी अमेरिकेचे अनुसरण करून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली? तर इस्रायलने केली. तर यांनी काय केलं? अमेरिकेचे अनुसरण करून काय केलं? संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची घोषणा केली. कोणा? इस्रायलने केली. बघा, संयुक्त राष्ट्र महासभेचे 79वे अध्यक्ष 4 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांचे नाव काय आहे? तर पिलेमोन यांग आहे. हे कुठले?
संयुक्त राष्ट्र महासभेचे 79वे अध्यक्ष आहेत बघा. आणि ते किती दिवसाचे भारत दौरे किती 4 दिवसाले आहेत. त्यांचं नाव लक्षात ठेवा. समोरचा पॉईंट बघा. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष कबड्डी सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? तर उत्तर प्रदेशने जिंकले आहे. सुवर्णपदक कोणी? तर उत्तर प्रदेशने जिंकले आहे. समोरचा पॉईंट बघा. अलीकडेच कोणत्या देशाच्या राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे? तर जपान देशाच्या राजधानीत. महत्त्वाचं एकदम IP पॉईंट आहे. तर कोणत्या देशाच्या राजधानीत? जपानच्या राजधानीत काय? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. आता समोरचा पॉईंट बघा. 38वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर हरियाणामध्ये आयोजित केला जाणार आहे. कुठे? तर हरियाणामध्ये. आता समोरचा पॉईंट बघा. कोणत्या गुर्री इनलँड मॅंग्रोव्ह फॉरेस्ट हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ बनले आहे? तर गुजरात राज्यातील बनले आहे. आणि गुजरात राज्यातील काय? तर पहिलंच बनलं आहे. त्यामुळे पॉईंट लक्षात ठेवा. आता समोर बघा. भारताकडे सध्या श्रीहरिकोटा येथे किती लॉन्च पॅड स्थित आहेत? तर 2 लॉन्च पॅड आहेत. कुठं? श्रीहरिकोटा येथे बघा. मराठी भाषा विभागाअंतर्गत 2024 करता विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर रावसाहेब रंगराव बोराडे यांना सन्मानित करण्यात आले. एकदम IMP आहे विद्यार्थी मित्रांनो. IMP महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्षातच पाठच करून ठेवा आत्ताच्या आत्ताच. मराठी भाषा विभागाअंतर्गत 2024 करता विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात? तर रावसाहेब रंगराव बोराडे. विद्यार्थी मित्रांनो, येणारी कोणतीही परीक्षा असो, एकाना परीक्षा एकतरी परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला बघायला भेटणार म्हणजे भेटणार. फ्रान्सचे अधिकृतपणे मिराज 2005 लढाऊ विमानाचा पहिला तुकडी कोणत्या देशात दिली आहे? तर युक्रेन ते बघा. कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली आहे? तर अर्जेंटिना घेतली आहे. म्हणजे WHO मधून यांनी काय केले? तर आपली माघार घेतली आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनमधून. समोरचा पण बघा. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बघा. आता हा पॉईंट महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा. हर्ट अँड हिरोज लाईव्ज दॅट शेप्ड अस बघा प्रकाशन केले या पुस्तकाचे. लेखक कोण आहेत त्याचे? तर कुलभूषण कुमार आहेत. महत्त्वाचं आहे. लेखक विचारले जातात बघा. कोणत्या IITने उंच उंचीवरून बांबूवर आधारित बँकर विकसित करण्यासाठी भारतीय सैन्यासोबत करार केला आहे? तर IIT गुवाहाटी बघा. कोणत्या IITने? तर IIT गुवाहाटीने हा करार केलेला आहे बघा. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बघा. आता फेस सॉफ्टवेअर कोणत्या संस्थेने विकसित किंवा सुरू केले आहे? तर इस्रोने केले. कोणतं सॉफ्टवेअर? लक्षात ठेवा. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर कोणती? सागर सिंग कलसी यांची नियुक्ती करण्यात आली. समोरचा पण बघा. भारतातील सर्वात मोठ्या मेंटल 3D प्रिंटिंग मशीनचे अलीकडेच कोणी अनावरण केले? तर IIT हैदराबाद. IIT हैदराबाद आणि DRDOने केले. कोणी? तर IIT हैदराबाद आणि DRDOने केले बघा. समोरचा पॉईंट बघा. आता इस्लामी मुस्लिमांच्या आध्यात्मिक नेता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रहीम अल हुसैनी यांची नियुक्ती करण्यात आली. भारतातील पहिली फॉरेस्ट संशोधन सुविधा कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली? तर फरीदाबाद येथे बघा. इबोला लसीची जगातील पहिली क्लिनिक चाचणी कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर युगांडाने केली. कोणत्या? इबोला लसीची बघा जगातील पहिली काय? तर क्लिनिक चाचणी सुरू केली. कोणत्या? तर युगांडा या देशाने केली आहे. समोरचा पॉईंट बघा. आता चंद्रयान 4 मिशन हे कोणत्या वर्षामध्ये झेपवणार आहे? तर 2027 मध्ये झेपवणार आहे. कोणतं? तर चंद्रयान 4 हे मिशन 2027 मध्ये झेपवणार आहे बघा. भारत रंग महोत्सव प्रथम कोणता देश आयोजित करणार आहे? तर नेपाळ आयोजित करणार आहे. कोणता? तर भारत रंग महोत्सव प्रथम नेपाळ आयोजित करणार आहे. आता मैत्री 2.0 नावाचे पोर्टल कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत हे सुरू करण्यात आले. कोणतं? मैत्री 2.0 हे पोर्टल बघा. ओडिशा राज्यात नुकतीच कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर बघा. स्वर्णकालिका, निर्भया योजना आणि गेल्ला जय योजना बघा. समोरचा पण बघा. कोणत्या ऐतिहासिक किल्ल्याचे नुकतेच विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आले? तर फोर्ट विल्यम या किल्ल्याचे नुकतेच काय? तर विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आलेले आहे. समोरचा पण बघा. सरकारने पिनाका रॉकेट कोणतं? पिनाका रॉकेट रेंडीसाठी किती हजार कोटीपेक्षा जास्त किमतीचे करार केले आहेत? तर 10,000 कोटी बघा. पिनाका रॉकेट आहे. लक्षात ठेवा. दरवर्षी राष्ट्रीय जंतनाशक दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? 10 फेब्रुवारीला. राष्ट्रीय जंतनाशक दिवस कधी? तर 10 फेब्रुवारी साजरा करतो. कोणत्या देशाने कठोर ईर्ष्या अपराध कायदा लागू केला आहे?
तर ऑस्ट्रेलियाने केला. कोणता? तर कठोर ईर्ष्या अपराध कायदा लागू केला आहे. बघा फोर्ब्सने नुसार 2025 मधील सर्वात शक्तिशाली देशच्या आधीच भारताचा क्रमांक किती आहे? तर 12वा क्रमांक. बघा समोरचा पॉईंट बघा, 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकेतील लष्करी वाहतूक विमान फेब्रुवारी 2025 मध्ये कोठे आले? तर श्री गुरु रामदास श्री आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे आले. बघा आता बघा, बिमस्टेक युथ समिती 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जात आहे? गुजरातमध्ये. दरवर्षी विज्ञानातील महिला आणि मुलींना आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 11 फेब्रुवारीला. भारतातील पहिली हरित हायड्रोजन प्लांट कोणत्या राज्यात स्थापित केला जात आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये. कोणत्या? हिमाचल प्रदेश. बघा रशियाच्या टेस्ट कॉर्पोरेशन कॉस्मॉसचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर दिमित्री बाकानोव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या राज्य सरकारने गावाच्या विकासासाठी विकसिता गाव योजना सुरू केली आहे? तर कोणत्या? ओडिशा राज्य सरकारने. अलीकडेच बातम्यामध्ये आलेला कावडा समाज, बघा काडावा समाज कोणत्या भारतीय राज्यातील आहे? कर्नाटकमधील. कोणता? तर काडावा समाज आहे. 48वा कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर पश्चिम बंगाल येथे. कितवा? 48वा कोलकाता आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कुठे? तर पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. समोरचा पॉईंट बघा, चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर पडणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश कोणता? तर पनामा बनला आहे. बघा फिफाने अलीकडेच कोणत्या देशाच्या फुटबॉल फेडरेशनला निलंबित केले आहे? तर पाकिस्तानला. नुकतेच भारत भेटीवर आलेल्या ओपन AI CEO चे नाव काय आहे? तर सॅम ऑल्टमन आहे. बघा 38वा राष्ट्रीय खेळामध्ये महिलांना 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक कोणी जिंकले आहे? लोहलीना बोर्गोहेन यांचं नाव आहे ते. 9व्या आशियाई हिवाळी खेळ 2025 मध्ये कोणत्या शहरात होत आहेत? तर चीनमध्ये होत आहेत. बघा ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर बिहार बनले आहे. ग्रामीण क्रिकेट लीग. आता बघा ड्रोन प्रमोशन आणि युटिलायझेशन पॉलिसी 2025ला कोणत्या राज्य सरकारने मान्यता दिली? तर मध्य प्रदेशने दिली आहे. भारतातील पहिले कायमस्वरूपी कुंभ शहर कुठे बांधले जाईल? तर मध्य प्रदेशमध्ये. हेलिओस या लेझर अस्त्राची चाचणी कोणत्या देशाने केली आहे? तर अमेरिकाने केली आहे. बघा स्किल इंडिया प्रोग्राम सरकारने कोणत्या वर्षीपर्यंत वाढवणार आहे? 2026 पर्यंत वाढवणार आहे. आता बघा भारत आणि इजिप्त दरम्यान तिसरा संयुक्त लष्करी सराव चक्रीवादळ 2025 कोठे होणार आहे? तर राजस्थानमध्ये. राष्ट्रीय उत्पादकता दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 12 फेब्रुवारी साजरा करण्यात येतो. कोणता स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाचा एक मोठा स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल? नासाने. बघा इंदोर नंतर कोणत्या शहरात भीक मागणे हा गुन्हा घोषित करण्यात आला? तर भोपाळमध्ये. ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025चे अधिकृत गाणे रिलीज केले, त्याचे नाव काय? जितोबाजी खेलके. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे फेब्रुवारीमध्ये आपण महत्त्वाचे चालू घडामोडींचे प्रश्न बघितले. याच्यावर अजून आपण एक लेक्चर अजून एक घेणार आहे की ज्या की त्यामध्ये आपण पूर्ण आता महिना आपला कव्हर होईल. पूर्ण महिना कव्हर होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जवळपास आपल्या 12 दिवस झाले यूट्यूब चॅनलवर लेक्चर पडू शकलं नाही. यासाठी समस्या थोड्या अडचणीमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर लेक्चर पडू शकलं नाही. आता इथून पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू लेक्चर पडेल. त्याच्यामुळं जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाइम लेक्चर बघितलं तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आता कंटिन्यू तुम्हाला आपल्या चॅनल लेक्चर बघायला भेटेल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. खूप खूप धन्यवाद.